गुड मॉर्निंग ऑल. हा आहे सुरतमधला दुसरा दिवस. दोघी मैत्रिणी ब्रेकफास्ट करून रेडी झालो आणि निघालो आपली शॉपिंगला. ऑटोमध्ये बसलो. ऑटो आम्हाला मिळाला हॉटेलमधूनच. परत आपलं सुरत रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता. हॉटेल आमचं एकदम रेल्वे स्टेशन बस स्टॉपच्या सगळं आजूबाजूलाच होतं. मस्त ऑटोमध्ये डुकडुक 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 चाललो होतं आम्ही. खूपच म्हणजे सुरतमध्ये गेल्यावर आम्ही खूपच ऑटो यूज केला असं आम्हाला वाटलं. मग दोघी मैत्रिणी असं गॉगल शिष्टपणा मारत निघालो परत. कालचं अर्ध मार्केट बघितलंच होतं, तर मग असा फुल कॉन्फिडन्स होता आम्हाला की आज तर आम्ही शॉपिंग करूच शकतो. मग काय निघालो फटफट फटफट. बघा किती पटापटापटापटापटापटापटापट चाललो. मग सगळं असं हे बाहेरचं मार्केट काल आम्ही बघितलंच नव्हतं. ट्रॅफिक, वातावरण पावसाळी सगळं तसंच होतं. मग फायनली गेलो आम्ही परत त्या शॉपमध्ये जिथे आम्ही काल गेलो होतो. मग असं गेलो. ऐकू जिकडे बघाल तिकडे कपडेच कपडे. हे ते बघा इकडे 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 म्हणजे सगळीकडे कपडे दिसत आहे, पण आमचं काही समाधान होतच नाही. हे बघ ते बघ तसं मी तिला दाखवतो. हे बघ त्या दादांनी कालच्यापेक्षा आज नवीन कलेक्शन लावलं बघ बघ. मग गेलो आम्ही त्या दादाच्या परत शॉपमध्ये. तो कालचाच लेहंगा आम्हाला खूप आवडला होता. बायकांचं असते ना असं एकाच ह्याच्यात मन अटकून जाते. बघा हा ब्लॅकवाला. तर असं गेलो त्या दादाच्या दुकानात. मग जरा सगळ्या दादांशी पण ओळख होऊन गेली होती. पण हसले दादाची काल आमची ओळख झाली होती. बऱ्याच प्रकारचे लेहंगे वगैरे आम्ही काढले तिथे. बघा ट्राय करून बघितले दोघींनी. आणि खूप सारी व्हरायटी होती. प्रत्येक शॉपमध्ये वेगवेगळी व्हरायटी. एका शॉपमधली व्हरायटी दुसऱ्या शॉपमध्ये तुम्हाला मिळणारच नाही. म्हणजे एकदा सुरतला शॉपिंग करायला नक्की बायकांनी जायला पाहिजे. वन्स इन अ लाईफ टाइम ते म्हणजे बायकांसाठी सुरत म्हणजे ब्लेसिंग आहे. आलो आम्ही शॉपिंग करून. मग काय ऑटोवाल्याला पैसे दिले, उतरलो. असं आम्हाला तर स्वतःची ओझी व्हायची सवयच पडलेली आहे. मग काही दादा आलेलेच होते ते. आम्ही ऑटोमधनं सामान काढलं. दादानी फटाफट आमच्याकडनं सामान घेतलं. मग दादानी आमच्या रूम मध्ये सामान पोहोचवलं. असं आहे. कोणी कोणाला नाव ठेवू नये. प्रत्येक बाईला तिचं ओझं स्वतःच व्हावं लागतं. ज्याचा त्याचा स्ट्रगल त्यालाच माहिती. आमच्या ऋषालीनं बम जोर लावून असं काढला. कोणावरही डिपेंड न राहता स्वतःची ओझी स्वतः वाहिलेली केव्हाही चांगले. कारण नियती कधी काय तुमच्या समोर आणेल काही सांगता येत. कधी आलो बा हुश केलं. पहिले पाणी पिलो. खूपच दमट वातावरण आहे तिथे. दादालाही म्हणायला लागलो होतं दादा थोडासा व्हिडिओ काढावं, कारण आमच्यासोबत कोणीच नव्हतं. मग हॉटेलच्याच बाजूला अजून एक छोटं रेस्टॉरंट होतं. तिथे मग आम्ही जेवायला गेलो, कारण दिवसभर आम्ही खूप थकलो होतो. सकाळी आम्ही फक्त ब्रेकफास्ट केला होता. मग छान आम्ही असं लाईट जेवण केलं. मग तिथूनच आम्ही गेलो ज्वेलरी शॉपिंगसाठी. तर तुम्ही बघू शकता खूप छान ज्वेलरीची व्हेरायटी होती. ज्वेलरी आणि ते कंबरपट्टे, गरब्याची पूर्ण ज्वेलरी आमच्या मॅडमला US मध्ये घेऊन जायची होती. आणि मॅडम तर एकदम आमच्या म्हणजे खूपच खुश झाल्या. एवढी सगळी ज्वेलरी. तिला तसाही ज्वेलरीचा खूप शौक आहे. आणि ऋषाली माझी ना ही BSCची रूममेट आहे. तर मला माहिती आहे तिच्या सगळ्या आवडी निवडी. आणि इतके दिवस आम्ही US मध्ये खूप फोनवर बोलायचो 3-3, 4-4 तास. तर ऋषाली माझ्यापेक्षा मोठी आहे, पण तिचं लग्न माझ्यापेक्षा लेट झालं. तर मी जेव्हा प्रेग्नेंट होती शौनकच्या वेळेस तेव्हा ऋषालीचं लग्न झालं आणि ती US मध्ये आली होती. मग काय असं आहे. मग खूप आम्ही ज्वेलरी शॉपिंग पण केली. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी होती. आणि त्याचप्रमाणे मग खाली तिथे परफ्यूमची शॉप पण होती त्यांचीच. तर मग खूप सारे आम्ही परफ्यूम्स पण घेतले. ही खूप छान अशी हँडमेड ज्वेलरी होती. खूप सुंदर. ही 15 ऑगस्टची ज्वेलरी होती. आणि असं ज्वेलरी करता करता तिला काही फार आवडली नाही, पण आपल्याला ज्वेलरीचा शौक होता. आणि असं मला तरी असं ना वेगळं काहीतरी आवडते. म्हणजे मी असं मानते की मला ते सूट होते आणि मला ते घालायचं असते. तर मग आम्ही ज्वेलरीची शॉपिंग वगैरे केली अशी पटापट. आणि परत मग आम्ही तिथून निघालो. आणि अजून ते दादा आम्हाला काही काही दाखवतच होते. त्यांचा माल जस्ट आलेलाच होता, तर त्यांनी ओपन केलं नव्हतं. पण आम्ही खूप थकलेलो होतो. तर आम्ही, कारण आम्हाला एवढी चालायची सवयच नव्हती. जेवढं आम्ही या 2 दिवसात चाललो होतो तेवढं आम्ही किती वर्षानंतर इतकं चाललो असणार आहे, कारण अजिबातच चालायची सवय नाही राहिली आहे. मग रात्री परत आम्ही आपलं येता आम्ही सुटकेस घेतल्या. सुटकेसमध्ये मग आलो बाबा. मग ते दादांची काही आम्ही वाट बघितली नाही. आम्हीच आपलं डुगडुगडुगडुगुड सुटकेस घेतल्या तिथे ठेवल्या. मग ते दादा सुटकेस आमच्या रूममध्ये आणून देणार होते. मग काय सुटकेसमध्ये काल घेतलेलं सामान आज घेतलेलं सामान असं आम्ही ते पॅक केलं.
सुरतमध्ये शॉपिंग करणं एक गोष्ट आणि शूजची शॉपिंग घरापर्यंत आणणं एक दुसरी गोष्ट, दोन वेगळे पार्ट आहे. मग सामान भरता भरता एखाद दोन रील सुद्धा केल्या, माझ्या लाईफमधले एक्सपिरियन्स पण सांगितले की मी आयुष्यात फार कमी वेळा सुटकेस पॅक केलेले आहे आतापर्यंत. अखिलेश होते तेव्हा अखिलेशच सुटकेस पॅक करायचे, त्यांना बिलकुल मी सुटकेस पॅक केलेली चालत नव्हती. मी कितीही सुटकेस पॅक करून ठेवली तरी ती कुठेही जायचं असेल तर सकाळी त्या सगळ्या सुटकेस खाली करायचे आणि ते पद्धतशीर त्यांच्याच मनाने सुटकेस भरायचे. असा होता आमचा दिवस दुसरा आणि आम्ही खूप एन्जॉय केली मैत्रिणीसोबत, म्हणजेच बेस्ट फ्रेंडसोबत शॉपिंग करणं एक नवीनच एक्सपिरियन्स आहे, तेही सुरतमध्ये. तर खूप छान शॉपिंग झाली. फक्त आता सामान कसं न्यायचं तो प्रॉब्लेम होता, पण आता एवढं सगळं केलं, इतक्या दूर आलो तर ते काही ना काही मॅनेज होऊन जाईल. तुम्ही पण एकदा नक्की एक्सपिरियन्स घे, नाही तर मग मनाने सांगितलं नाही.